नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिटगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। फळबागांचं असेल, पिकांचं असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, तसेच मका असेल, त्यानंतर तूर असेल, मूग असेल, अशा प्रकारच्या पिकांचं आता मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि शासनाने सुद्धा याची दखल घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। बीडमध्ये जे खासदार आहेत बजरंग सोनवणे साहेब असतील, त्यांनी सुद्धा शासनाला असं पत्र दिलेलं आहे। त्यानंतर बघा, धाराशिव मधून ओमराजे निंबाळकर असतील, तसेच आमदार कैलास पाटील असतील, यांनी सुद्धा धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली होती आणि त्यानुसार धाराशिव जिल्ह्याच्या कलेक्टरने म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा लवकरच पंचनामा करण्याचे आदेश दिले जाणार आहेत। सोलापूरमध्ये आपण पाहिलं तर अक्कलकोट असेल, दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर असेल, सांगोल्याचा काही भाग असेल, अशा विविध भागामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्यानंतर यवतमाळचा काही भाग असेल, त्यानंतर अशा विविध ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या त्या ठिकाणी लवकरच पंचनामे करण्याचे आदेश दिले जातील। आताच जे नवीन कृषी मंत्री आहेत दत्तात्रयजी भरणे साहेब, यांनी सुद्धा धाराशिव जिल्ह्याचा दौरा केलेला होता। त्यावेळेस त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आजही त्यांनी असं सांगितलं की ज्यावेळेस त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की 8 ते 10 दिवसामध्ये याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जे काही प्रशासकीय किंवा शासकीय जे नियम आहेत त्यानुसार त्यांना तात्काळ अनुदान दिले जाईल। ज्यांचं नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाईल। त्यानंतर बघा, त्यांनी असंही सांगितलं की शेतकऱ्यांनी स्वतःहून सुद्धा ज्या ज्या महसूल मंडळामध्ये नुकसान झालेले आहे त्या संबंधित शेतकऱ्यांनी सरसकट मदत मिळण्याची प्रतीक्षा करायची नाही, की त्यांनी आपला स्वतः सुद्धा त्यांनी तलाठी असतील, कृषी सहाय्यक असतील किंवा कृषी अधिकारी असतील यांना तात्काळ कळवायचं आहे आणि आपल्या पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा करून घ्यायचा आहे। आपण तात्काळ पंचनामा करायचा आहे यासाठी सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला होता। परंतु बघा, लवकरच ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचं अतिवृष्टी नुकसान झालेलं आहे त्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश त्यांना वरतून सुद्धा त्या प्रकारचं सांगणं आलेलं आहे। त्याच्यामुळे बघा, सरसकट नुकसानीची वाट पाहू नका। ज्या ज्या महसूल मंडळामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या जे संबंधित तलाठी असतील, आरोग्य तलाठी असतील, कृषी सहाय्यक असतील किंवा कृषी अधिकारी असतील यांना तात्काळ आपल्या नुकसानीचा पंचनामा करून घ्यायचा आहे, की जेणेकरून तुम्हाला नुकसान जे अनुदान भेटायला मदत होणार आहे। त्याच्यामुळे बघा, याविषयी अजून काय अपडेट आले तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू। तुर्तास धन्यवाद।